न्यायालयात काही कागदपत्र राहिल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ उडाल्याची माहिती आहे। आपण पाहतोय पोलीस कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या बाहेर असलेल्या दुकानातून झेरॉक्स काढल्यात। डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्यासह 6 जणांना पोलिसांनी न्यायालयामध्ये हजर केलाय। मात्र न्यायालयामध्ये त्यांना हजर केल्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ झाली आहे। या सर्व 7 आरोपींचा मोबाईल तपासणं आवश्यक आहे। पुणे पोलीस आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। ड्रग्ज पार्टी प्रकरणी सर्व 7 आरोपींना शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आणि त्यावेळेला पोलिसांची चांगलीच धावपळ झाली आहे। काही कागदपत्र नव्हते म्हणून ते न्यायालयाच्या बाहेर पडलेत आणि त्यांनी झेरॉक्सच्या दुकानावरून झेरॉक्स घेतली। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, नेमकी काय माहिती मिळते? पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी खेवलकर यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं, मात्र पोलिसांची धावपळ काय झाली आहे? खरं तर पुण्यातील खराडी भागात झालेल्या पार्टीच्या संदर्भातील आरोपींना आता काही वेळापूर्वी न्यायालयात हजर केलंय। मात्र न्यायालयाची सुनावणी सुरू होण्यापूर्वी पुणे पोलिसांकडनं जे महत्त्वाचे कागदपत्र न्यायालयासमोर पुढे ठेवायचे होते, ते कागदपत्र जे आहेत ते काही मूळ कागदपत्र आहेत, तेच कागदपत्र कोर्टापुढे न सादर केल्यामुळे सुनावणी जी आहे ती काही वेळासाठी लांबली होती। आणि याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या पुणे शाखेचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ कोर्टाबाहेर असलेल्या झेरॉक्सच्या दुकानातलं जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत जे सादर करण्यासाठी ठेवले होते ते पटकन जाऊन या ठिकाणी खाली जाऊन झेरॉक्स काढली आणि तात्काळ एका दुचाकीच्या म्हणजे त्यांच्याच पोलिसांच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीवर जाऊन धावत जे आहे ते आता कोर्टापुढे कागदपत्र जे आहेत ते सादर केलेले आहेत आणि सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय कशा प्रकारे पोलिसांची धावपळ झालेली आहे। न्यायालयामध्ये सादर करण्याचे जे कागदपत्र होते ते त्यांच्याकडे नव्हते आणि त्यासाठी न्यायालयातून या पोलिसांना बाहेर पडावं लागलंय। सुनावणी मात्र काही काळासाठी थांबवण्यात आली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।